प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या 8 ऑगस्टच्या भागात तुम्ही बघत आहात. शुभंकर चाललेले असतात हॉस्पिटलला. ते सुमनला आवाज देतात नाश्ता देण्यासाठी. तर सुमन येते आणि म्हणते, दादा अरे कशाला चाललास दवाखान्यात, थोडासा आराम कर, अजून तुझी तब्येत एवढी बरी नाहीये. तेव्हा डॉक्टर म्हणतात, अगं सुमन मला नाही ग घरी राहवलं जात आणि थोडंसं बाहेर गेलं ना की आपोआप तब्येत नीट होते. जाऊ दे, मी निघतोय लवकर, तुम्हाला नाश्ता वाढ बरं. आता सुमन त्यांना नाश्ता सर्व करत असते तेव्हा गौतमी आणि रमाकांत दोघंही असे लपून शुभंकरांकडे बघत असतात. आता ही गौतमी म्हणते, त्याला काही अंदाज आला असेल का इंजेक्शनबद्दल रमाकांत भाऊजी? रमाकांत म्हणतो, नाही काही समजत तर नाही आहे वहिनी. मग आता ही गौतमी म्हणते, थांबा आता त्याच्यासोबत मी हॉस्पिटलला जाते. मग आता इकडे शुभंकर नाश्ता करताना गौतमी म्हणते, शुभू तू काही माझं ऐकणार नाहीस, तुला केव्हाच म्हणते मी, अरे जाऊ नकोस दवाखान्यात, आराम कर. सुमन पण तेच म्हणते ना तुला. शुभंकर म्हणतात, नाही ग गौतमी मला काही घरी राहवलं जात नाही. आता ते म्हणतात, इरा कुठे आहे? मग सुमन म्हणते, ती तर सकाळीच आज हॉस्पिटलला निघून गेली. गौतमी विचार करते, एवढ्या पहाटे कशाला गेली असेल ही हॉस्पिटलला, काही बोलली पण नाही जाताना. इकडे आरवने या इराला या बयोचा हात दाबताना अर्धवट पाहिलंय. इरा बयोचा हात दाबून अशी निघून गेली आहे. पण आता आपण बघतोय आरव तिथे येऊन म्हणतो, काय ग बयो काय झालं? इरा तुला काय बोलली आता? ती सकाळी तर जरा बरी वागत होती ना, मला बाबा म्हटलं पण की ती चांगली वागतीये आणि आता पुन्हा तिने तिचं तेच चालू केलं का? आता बयो म्हणते, अरे नाही दादा तसं काही नाहीये, तुला तिचा स्वभाव माहिती आहे ना, ती जराशी मोडी आहे, तिला ना तिच्या भावना व्यक्त करता येत नाही. जाऊ दे ना, तू काय म्हणतोयस? आरव म्हणतो, ठीक आहे, पण ती काही तुला बोलली नाही ना बयो? बयो म्हणते, नाही नाही काही नाही बोलली. मग आरव म्हणतो, बरं ठीक आहे, मी निघतो आता. तुला विशाल सरांनी बोलवलंय बघ डायलिसिसच्या मदतीसाठी. आता तो असं निरोप देऊन निघून जात असतो तेव्हा बयो त्याला चिडवते आणि म्हणते, अंकिता वहिनी काय म्हणतायत आमच्या? आरव आता तोंड काहीच असं करतो आणि म्हणतो, अगं ते काय ना, काय झालं बघ, ते जरा तिने केक वगैरे आणला होता ना, ते तिला जरा फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायचा होता. आता बयो म्हणते, आणि तुला आवडत नाही ना ते सगळं सेलिब्रेट करायला. आता बयो त्याला चिडवायला लागते. आता आरव म्हणतो, अगं तसंच काही नाही आहे. बयो म्हणते, असं कसं, ती तुझं ऐकत नाही, ती तुला त्रास देते का, तुला आवडत नाही त्या गोष्टी करते का? थांब आता तिचं नाव मी बाबालाच सांगते, तुला कोणी त्रास देतं म्हणजे काय? आरव म्हणतो, अगं असं काही नाही आहे, मला काही गोष्टी आवडत नाही तिने केलेल्या. बयो त्याला हसायला लागते आणि म्हणते, बरं बरं कळलं हं दादा, पण तुला जर आवडत नाही तर तू तिला सांगायचंच ना. आता आरव म्हणतो, अगं बयो अगं नाही सांगता येत असं, आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीला जर एखादी गोष्ट आवडत असेल तर करावी, आणि तू जेव्हा प्रेमात पडशील ना तेव्हा कळेल खुद तुला हे सगळं. आता बयोला विशालचे फ्लॅशबॅक आठवायला लागतात. आणि मग आता आरव म्हणतो, आपल्याला आवडणारी व्यक्ती असती ना की आपण तिच्या ह्या अशा अशा गोष्टीमध्ये हरवून जातो. आता तो प्रेमाच्या काही गोष्टी काही व्याख्या व्यक्त करतो बयोजवळ. प्रेम कधी झालं कसं झालं कळत नाही, ते हळुवारपणे होत असतं. प्रेम ही एक भावना आहे, ती समजून घ्यायची असते. तुला जेव्हा हे सगळं कळेल ना बयो, आणि तू जेव्हा एखाद्याच्या प्रेमात पडशील ना तेव्हा मी तुला असं चिडवणार, मग बघ कशी मजा येते तुझी. बयो म्हणते, मला काही वेळ नाही असं प्रेम बीम करायला वगैरे, आणि मला काही असं होणार पण नाही, असं म्हणून ती तिथून अशी विषय टाळून निघून जाते. असो, पण आता गौतमी जरा टेन्शनमध्ये आली आहे. ती रमाकांतला म्हणत असते, भाऊजी या बयोचं काहीतरी करावं लागेल, काल ती माझ्याशी खूपच उद्धटपणे बोलली. आता रमाकांत म्हणतो, हो ना काहीतरी करावं तर लागेलच. तुम्हाला बोलली ती वहिनी? आता ती सांगते, हो ना माझी लायकी काढत होती. रमाकांत म्हणतो, बाप रे तिची एवढी मजल. गौतमी म्हणते, तिला त्या इंजेक्शन बद्दल जरा डाऊट आलाय, ती काही पुरावे बिरावे शोधत तर नसेल ना, तुम्हाला काय वाटतं रमाकांत भाऊजी? रमाकांत म्हणतो, नाही नाही तसं काही असतं तर आपल्याला कळलं असतं ना, पण आपल्याला कोणाची मदत पण घेता येत नाही, हॉस्पिटलमध्ये तिच्यावर लक्ष ठेवलं असतं तर. गौतमी म्हणते, हो ना काय करावं कळतच नाहीये. रमाकांत म्हणतो, तो तुमचा दुष्यंत, हे म्हणजे ते दुष्यंत सर ते तर इथे नाहीच आहेत ना, नाही तर त्यांनी तिचे 3-13 वाजवलेच असते. मग आता ही गौतमी म्हणते, हो ना, आणि तो पोटे तर काही कामाचाच नाहीये. रमाकांत म्हणतो, खरंच काहीच कामाचा नाहीये, तुम्हाला सांगतो वहिनी, मी जर डॉक्टर असतो आणि हॉस्पिटलमध्ये असतो ना तर दाखवलं असते या बयोला. आता हा सहज गंमत म्हणून म्हणतो, तर लगेच गौतमी म्हणते, अहो हॉस्पिटलमध्ये जायला काय डॉक्टरच असायला हवं का? तर रमाकांत म्हणतो, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? गौतमी म्हणते, अहो म्हणजे मला असं म्हणायचे, सफाई कामगार जातात की हॉस्पिटलमध्ये. रमाकांत म्हणतो, काय काय बोलताय काय वहिनी, तुम्ही काय मला सफाई कामगार बनवणार आहात का? गौतमी म्हणते, ऐका माझं रमाकांत भाऊजी. आता रमाकांत पुढे पुढे पळायला लागतो आणि गौतमी त्याच्या मागे मागे. रमाकांत म्हणतो, ओ वहिनी काही पण नका काढू, आता माझ्या मागे नका लागू.
गौतमी म्हणते माझं ऐकून तरी घ्या रमाकांत भाऊजी, मी सगळा प्लॅन व्यवस्थित करेल, तुम्ही फक्त जा. आता या रमाकांत सफाई कामगार म्हणून दवाखान्यात पाठवणार ही गौतमी त्या बयोवर लक्ष ठेवायला. रमाकांतवर रडायची वेळ आली. अहो ऐका ना वहिनी, मला नाही जायचं हो, असं काय करता तुम्ही. अशा लोकांची संगत ठेवली तर हेच परिणाम भोगावे लागणार. आता इथे ना प्रेक्षकांनो, यांचा क्लास सुरू आहे बयोचा, म्हणजे इराचा, आरवचा, सगळ्यांचा. आता ही अंकिता क्लास चालू असताना त्या आरवशी बडबड करत असते. आरव अरे सॉरी, माझ्याकडं म्हणजे तुला राग नाही ना आला, मी केक वगैरे आणला होता तर. आरव म्हणतो नाही ग अंकिता, कशाला राग येईल, दोघांचं गुलुगुलू चालू आहे. असो, पण आता या शिक्षकांनी काहीतरी प्रश्न विचारलाय, पण या बयोचा हात दुखत असतो कारण इराने त्याच जोरात तिचा हात दाबलेला असतो ना, त्यामुळे तिचा हात दुखायला लागलाय. वैभवीचं लक्ष जातं आणि ती विचारते बयोला, काय ग बयो तुझा हात दुखतोय काय. आता बयो नाही म्हणते तिला. मग त्यांचे सर त्यांना काहीतरी क्वेश्चन विचारतात, काहीतरी लिव्हर फंक्शन संबंधित काहीतरी प्रश्न असतो. मग आता बयो त्याचं उत्तर तिला माहीत असतं, पण अगदी प्रॉपर माहीत नसतं. वैभवी तिला विचारते तुला माहिती आहे का उत्तर बयो. आता सर पण विचारतात, सरस्वतीला माहितीच असेल उत्तर. आता बयो उत्तर देणार तेवढ्यात इरा हात वर करून उत्तर सांगते आणि अगदी करेक्ट उत्तर सांगते. सर तिचं कौतुक करतात. मग इरा खाली बसून बयोला खुन्नस देते. बयो मात्र अगदी भोळेपणाने तिच्याकडे बघून हसत असते. आता गौतमी शुभंकरांच्या सोबत आली आहे, लिफ्ट मागितली आहे तिने दवाखान्यात जाईपर्यंत आणि रस्त्यात म्हणते शुभू तू आराम करत जा रे, तुला आरामाची गरज आहे. शुभंकर म्हणतात नाही ग मला नाही पडवलं जात, दवाखान्यात गेल्याशिवाय करमतच नाही मला. पण आता ती उतरत असते तिथे तेव्हा ते म्हणतात गौतमी थांब जरा, मला बोलायचं आहे तुझ्याशी. त्या आपल्या मेडिकलचा ॲक्सेस तुझ्याकडे आहे ना ग, तुला त्या इंजेक्शनच्या संबंधित माहिती असेलच ना. गौतमी आता मनातून जरा घाबरते पण जरा विचार करून उत्तर देते त्यांना म्हणते अरे ॲक्च्युली काय ना शुभू, आजकाल जरा माझं म्हणजे जाणं येणं कमी झालं आहे दवाखान्यात, माझं बिझनेसचा पण जरा लॉस झाला ना, त्यामुळे मला तिथे ॲक्सेस पण त्यांनी दिलेला नाही आहे. आणि तुला तर माहितीच आहे आता म्हणजे सध्या माझा बिझनेस बंदच आहे दवाखान्यातला. शुभंकर म्हणतात हो, पण तुला काही कळलं आहे का त्या संदर्भात. नाही कोणी असू देत तो, त्याला मी सोडणार नाही आहे, ज्याने कोणी त्या सुनीलची मदत केली असेल ना त्याला खरंच सोडणार नाही. गौतमी म्हणते हो तू इतकं टेन्शन घेऊ नकोस, सापडेल तो. पण आता शुभंकरांना म्हणजे हिच्यावर शंका आली आहे असं तर काही त्यांनी दाखवलं नाही आहे, पण गौतमी घाबरली आहे हे मात्र खरं आहे. पण आता इकडे थोडासा फनी दाखवला आहे त्यांनी शॉर्ट. खूप दिवसानंतर आपला पप्प्याभाई आला आहे. आता पप्प्याभाई या दोघींच्या मध्ये घुसत असतो आणि ही हेतल त्याच्यावर चिडते, काय रे तुला पोरी दिसत नाही का एवढ्या मोठ्या. आता पप्प्या दादा तिच्यावरच चिडतो. ॲक्च्युली तो शोधत असतो बयोला. मग अंकिता त्याला म्हणते तू बयोला शोधतोयस का, तो विसरलेला असतो ना नेहमीप्रमाणे. मग अंकिता त्याला सांगते की बयो इकडच्या वॉर्डमध्ये. आता पप्प्या दादा म्हणतो अच्छा इकडे होय, बघ माझ्या लक्षातच नाही आलं. अंकिता त्याला तीनदा म्हणते 10 नंबरच्या वॉर्डमध्ये नाही तर 6 नंबरच्या वॉर्डमध्ये जाशील बरं का. पप्प्या दादा म्हणतो नाही थँक्यू जातो. कुठे, इकडे ना 10 नंबरच्या वॉर्डमध्ये. अंकिता म्हणते हो. अंकिता पप्प्या दादाशी खूप हसून आणि मिळून मिसळून बोलत असते, ते काही हेतलला सहन होत नाही. हेतल म्हणते काय ग आजकाल तू बयोबद्दल जरा जास्तीच माहिती ठेवायला लागली आहे, आमच्याशी नीट बोलत पण नाही, आरवशीच जास्ती बोलत असते. अंकिता तिचा उत्तर द्यायचं टाळते तिला आणि म्हणते चल अगं निघूया, उशीर झाला ना आपल्याला. बयो इकडे पेशंटची काळजी घेत असते. पप्प्या दादा तिथे येतो. आधी तर तो डॉक्टरांची चौकशी करतो, बरी आहे का त्यांची तब्येत वगैरे वगैरे. बयो म्हणते हो बरी आहे. आणि मग त्यांचं ते जे कॅम्प आहे ना तिथे कधी येणार आहेत सगळेजण त्याची विचारपूस करतो. बयो म्हणते डॉक्टरांना आता बरं नाही ना थोडंसं, ते क्युअर झाले की येऊ, आणि आम्ही तिथे असल्यावरती जरा फरक पडतो ना रे, म्हणजे आम्हाला सगळं नाही कळत ना, कोणीतरी मोठं डॉक्टर असायला हवं. आता हा पप्प्या दादा म्हणतो हो बरोबर आहे तुझं, बरं चल लवकर माझी कॉम्प्युटरची नोकरी चालू हो म्हणजे झालं. आता तो देवाजवळची प्रार्थना करतो आणि निघून जातो. तेवढ्यात तिथे विशाल आलाय. प्रेक्षकांनो विशाल जरा जाड झालाय असं नाही वाटत आहे का तुम्हाला. असो, पण त्याची मिशी काढल्यामुळे कदाचित दिसत असेल. तर आता तो तिथे त्या इराला बघतो आणि विचार करतो ही एवढ्या सकाळी सकाळी काय करते इथे. आणि आता तो इराला विचारतो इरा तू इथे एवढ्या लवकर आज. इरा म्हणते हो सर, सगळ्या पेशंटचे रीडिंग्स मी तुम्हाला देते आणि व्यवस्थित सगळं चेक झालंय माझं. आता हा विशाल तिचं थोडंसं कौतुक करतो. व्हेरी गुड, छान आहे, असंच जर तू सातत्य ठेवलंस तुझ्या कामामध्ये तर नक्कीच पुढे जाशील. आणि तिचं कौतुक करतो व्हेरी गुड म्हणून. आता इरा जरा मनातनं खुश होते आणि विचार करते मी आता अशीच तुझ्या मनामध्ये पण कशी जागा निर्माण करते ना विशाल, ते बघच तू. एक दिवशी
मला आपलंसं करशीलच आणि तिच्या कामाला ती आता लागली आहे. म्हणजे ती काम करतीये, पण हे सगळं काम अगदी ईर्ष्येपोटी करतीये ती बयोला कमी सिद्ध करण्यासाठी नेहमीप्रमाणे. जरा पद्धत बदलली आहे तिने एवढंच. बयो आता शुभंकरांना बघते तिथे आणि विचारते, बाबा तुम्ही कशाला आलात हॉस्पिटलला? शुभंकर म्हणतात, जो तो मला हाच प्रश्न का विचारतोय? बरी आहे माझी तब्येत आणि तसंही इथे येऊन मला बरं वाटतं ग बयो. आणि मी तुझा बाबाच आहे ना, जरा हट्टी, जिद्दी, न ऐकणारा. असो. मग आता ते विचारतात, इरा सकाळीच आली ना ग आज दवाखान्यात? ती काही बोलली का तुझ्याशी? काही वाईट तर नाही ना वागली? पण आता बयो एकदम शांत होऊन जाते. तर प्रेक्षकांनो, आता छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचं कथानक जरा वेगळंच वळण घेतंय. हे तुमच्या लक्षात नाही आलं का? आता पुढच्या भागात त्यांनी एक छोटीशी पेशंट दाखवली आहे. बयो तिची ट्रीटमेंट करते आणि काहीतरी भयंकर आजार तिला झालाय. पण आता इरा चिडते बयोवर की तू माझी पेशंट का हँडल केलीस? आता नेमकं काय काय सुरू होणार आहे ते पुढे बघूयात. आजचा भाग मला जरा वेगळाच वाटला. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा. आणि प्रेक्षकांनो प्लीज हो, मी एवढ्या रात्री तुम्हाला उशीर झाला तरी रिव्ह्यू देते. एखादा लाईक करायला तर विसरू नका. धन्यवाद.